नमस्कार सगळ्यांना. तुझं माझं नातं भाग 13. स्वित्झर्लंडला जायचं ऐकून पार्थ आणि अवनी दोघेही खूप खुश झाले होते. शिव आणि करणने त्यांची बॅग पॅक केल्यामुळे त्यांना थोडी भीती वाटत होती, पण मनात आनंदही होता. रात्रीची फ्लाईट होती, त्यामुळे ते लवकर आवरून एअरपोर्टवर पोहोचले. शिव आणि करण त्यांना अजूनही चिडवत होते, पण पार्थ आणि अवनीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत फ्लाईटमध्ये बसले. फ्लाईटमधून उतरल्या स्वित्झर्लंडची थंड हवा अवनीला खूप छान वाटली. किती मस्त हवा आहे इथे, ती म्हणाली. हो ना, आपल्या पुण्यापेक्षा खूप वेगळं आहे, पार्थ म्हणाला आणि हॉटेलकडे निघाले. हॉटेल खूप सुंदर होतं, पूर्णपणे बर्फाने झाकलेल्या डोंगरांच्या मध्ये. त्यांची रूम खूपच मोठी आणि आलिशान होती. रूममध्ये प्रवेश करताच अवनी आणि पार्थ दोघेही शॉक झाले. बेडवर गुलाबांच्या पाकळ्यांचा सडा पडला होता आणि लव्ह यू असं लिहिलं होतं. रूमभर मेणबत्त्याचा मंद प्रकाश होता आणि एका कोपऱ्यात शॅम्पेनची बॉटल आणि 2 ग्लासेस ठेवले होते. बापरे, हे शिव आणि करणचंच काम असणार, पार्थ हसला आणि अवनी लाजली. हो ना, यांना दुसरं काही काम नाही का, ती हसली. पार्थने तिला मिठीत घेतलं. काम असलं तरी असं सरप्राईज दिलं तर काय हरकत आहे. अवनी त्याच्या मिठीत विरघळून गेली. खरं सांगू, मला खूप आवडलं हे सगळं. मला पण, पार्थ तिच्या कपाळावर किस करत म्हणाला. पण आता थोडं फ्रेश होऊया का, खूप जर्नी झाली आहे. हो, मी फ्रेश होते आधी, अवनी म्हणाली. मी थोडा बाहेर जाऊन येतो, मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे. पार्थ म्हणाला. मी लगेच येतो. पार्थ बाहेर गेला आणि अवनीने तिची बॅग उघडली. तिने झिप उघडताच तिला धक्का बसला. बॅगमध्ये तिचे नेहमीचे कपडे नव्हते, सगळे शॉर्ट ड्रेसेस होते, काही तर सेक्सी नाईट गाऊन्स पण होते. बापरे, हे काय आहे, अवनीने तोंडात बोट घातलं. काव्य आणि साक्षीने हे शॉपिंग केलं होतं वाटतं. मी कुठे घालणार हे, तिला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं. तिने एक गुलाबी रंगाचा शॉर्ट नाईट गाऊन बाहेर काढला, जो सिल्कचा होता आणि खूप बोल्ड होता. आता काय करू, दुसरं काहीच नाहीये, ती स्वतःशीच पुटपुटली. नक्कीच यांनी मुद्दाम हे केलंय. तिला दुसरा पर्याय नव्हता. तिने तो नाईट गाऊन घेतला आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. बाथरूममध्ये फ्रेश झाल्यावर अवनीने तो नाईट गाऊन घातला. आरशात पाहिल्यावर तिला स्वतःचीच लाज वाटली. तो तिच्यासाठी खूप बोल्ड होता. गाऊन तिच्या गुडघ्याच्या वर होता आणि तिचे खांदे पूर्णपणे उघडे होते. तिला खूप अडकल्यासारखं वाटत होतं. ती कशीबशी बाथरूममधून बाहेर आली आणि बेडवर जाऊन बसली. तिला पार्थ कधी येईल याची भीती वाटत होती आणि तो तिला या अवतारात पाहून काय बोलेल याचा विचार करत होती. तेवढ्यात पार्थ रूममध्ये आला. त्याने अवनीला पाहिलं आणि तो शॉक झाला. त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. अवनी त्याला सेक्सी नाईट गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती, पण ती खूप अनकम्फर्टेबल दिसत होती. अवनी, तू तू हे काय घातलंयस? पार्थच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्हीही होते. अवनी लाजत म्हणाली. पार्थ, साक्षी आणि काव्याने माझ्या बॅगमध्ये हेच कपडे ठेवलेत, माझं दुसरं काहीच नाहीये. पार्थ हसला आणि तिच्याजवळ आला. मी त्यांना थँक्यू म्हणणार आहे, कारण तू खूप हॉट दिसतेस या ड्रेसमध्ये. तू तिच्या खूप जवळ आला. अवनीच्या हृदयाची धडधड वाढली. पार्थने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिला किस करण्यासाठी खाली वाकला. अवनीने डोळे मिटून घेतले, पण अचानक अवनी जोरात बाथरूममध्ये पळाली. पार्थ घाबरला. काय झालं अवनी, तू ठीक आहेस ना? पार्थला काहीच कळत नाही. तो तिच्या मागे बाथरूमच्या दाराजवळ गेला. अवनी, काय झालं, बोल ना, तो काळजीने विचारत होता. अवनी थोड्या वेळाने बाहेर आली. तिचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. ती रडू लागली. काय झालं बाळा, रडू नकोस. पार्थने तिला मिठीत घेतलं. पार्थ, मला मला पिरियड्स आलेत, ती म्हणाली. पार्थला धक्काच बसला. त्याला काहीच कळलं नाही. अवनी अजूनच रडू लागली. पार्थ, तू तू नाराज नाहीस ना रे? पार्थने तिला अजून घट्ट मिठी मारली. अगं बेडे, मी का नाराज हो, यात तुझं काय आहे, हे तुझ्या हातात थोडंच आहे. त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला शांत केलं. अवनी त्याच्या मिठीत थोडी शांत झाली.
पार्थ मनात म्हणाला, आता हेच व्हायचं बाकी होतं. मूड पूर्ण खराब झाला. त्याला थोडं डिसअपॉइंट झालं होतं, कारण त्यांना रोमॅन्टिक वेळ घालवायचा होता. आता पुढचे 5 दिवस काहीच नाही होणार याचा त्याला थोडा मनोमन राग आला, पण त्याने चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाही. बाळा, आता शांत हो, आपण काहीतरी करू, पार्थ म्हणाला. पण माझ्याकडे सॅनिटरी पॅड्स पण नाहीत, अवनी म्हणाली. अरे देवा, काही हरकत नाही, मी आत्ताच जाऊन घेऊन येतो, पार्थ म्हणाला. अवनी म्हणाली, नको ना, तू कशाला त्रास घेतोस, मी थोड्या वेळाने जाऊन येते. तू या अवस्थेत कुठे जाशील, मीच जाऊन येतो, तू बस इथे, पार्थ म्हणाला. पार्थ सॅनिटरी पॅड्स आणण्यासाठी खाली जाणारच होता, तेवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. त्याने पाहिलं तर शिव आणि करणचा व्हिडिओ कॉल होता. पार्थने डोळे मोठे केले. यांना आत्ताच फोन करायचा होता का, तो मनात पुटपुटला. त्याने कॉल उचलला. शिव आणि करण दोघेही हसताना दिसत होते. अरे वा, मिस्टर अँड मिसेस देशमुख, कशी वाटली रूम, आवडलं ना डेकोरेशन, शिव हसत म्हणाला. करणही हसत होता. आणि वहिनीला बॅगमधले कपडे आवडले का, पार्थला अजूनच राग आला. तो वैतागून म्हणाला, तुम्ही दोघांनी मिळून माझा पूर्ण प्लॅन खराब केला. तुम्ही बॅगेत काय ठेवलंय ते पण मला माहित आहे. शिव आणि करण एकमेकांकडे पाहून हसले. काय रे दादा, असं का बोलतोयस, काहीतरी झालंय वाटतं, शिव चिडवत म्हणाला. पार्थने रागाने सांगितलं. अरे यार, अवनीला पिरियड्स आलेत. शिव आणि करण दोघेही एकदम शांत झाले. मग त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मोठ्यांनी हसू लागले. हा हा हा, काय रे दादा, काय नशीब आहे तुझं, शिव हसत हसत म्हणाला. करणही हसत होता. तुझं मूड पूर्ण खराब झाला असेल ना, बिचारा पार्थ. तुम्ही हसू नका, हे काही हसण्यासारखं नाहीये, पार्थ चिडला. तुम्ही तर सगळं सेट करून दिलं होतं. शिव अजूनच हसत होता. अरे यार, हे तर टायमिंग झालं, म्हणजे आता पुढचे 5 दिवस ब्रेक. हो रे, मला आता सॅनिटरी पॅड्स आणायला जायचंय, पार्थ वैतागून म्हणाला. तुझं आयुष्य खूप कठीण आहे रे दादा, जाऊन आण, शिव हसत म्हणाला. आम्ही पण थोड्या वेळाने बोलतो. त्यांनी कॉल कट केला आणि पार्थने फोन टेबलवर ठेवला. अवनी त्याला पाहून हसले. त्यांना पण कळलं वाटतं. हो ना, आता ते मला पुढचे 5 दिवस चिडवणार, पार्थ म्हणाला. पण त्याने अवनीला मिठी मारली. काही हरकत नाही, आपण या 5 दिवसात स्वित्झर्लंड फिरूया. अजून कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण एकत्र करू शकतो. अवनीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. पार्थ, तू खूप चांगला आहेस, तू पण. आता चल, मी जाऊन येतो, तू थोडा वेळ आराम कर, पार्थ म्हणाला. तो खाली गेला आणि अवनी बेडवर निवांत झोपली. तिला पार्थचा आधार खूप महत्वाचा वाटला. भलेही त्यांचे रोमॅन्टिक क्षण थांबले असले तरी पार्थने तिला समजून घेतलं होतं, हेच तिच्यासाठी खूप होतं. अवनीला पिरियड्स असल्यामुळे पार्थ थोडा डिसअपॉइंट झाला होता, पण त्याने ते अवनीला जाणून दिलं नाही. उलट त्याने तिला पूर्णपणे सपोर्ट केला. पुढचे 5 दिवस त्याने स्वित्झर्लंडमध्ये खूप मजा केली. शिव आणि करणने फोन अजूनही येत होते आणि ते पार्थला चिडवत होते, पण आता पार्थला त्यांची सवय झाली होती. आज अवनीचा 5 दिवस पूर्ण झाले होते. सकाळपासूनच पार्थ खूप एक्सायटेड दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. तो वारंवार अवनीकडे बघत होता आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण अवनी त्याला टाळत होती. सकाळच्या नाश्त्याला बसल्यावर पार्थने अवनीचा हात हातात घेतला. अवनी, आज खूप छान वाटतंय ना, अवनी हसली. हो, हवा पण खूप चांगली आहे आज. मी हवेबद्दल नाही बोलत, पार्थ तिच्यावर डोळ्यात बघत म्हणाला. अवनीला लाज वाटली. तिला पार्थचा इशारा समजला होता. अच्छा, मला वाटलं तू वेदरबद्दलच बोलतोयस, ती हसली. पार्थने डोळे मिचकावले. मी दुसऱ्याच कशाबद्दल तरी बोलतोय. नाश्ता झाल्यावर ते रूमवर परत आले. पार्थने रूमचा दरवाजा बंद केला आणि अवनीला आपल्याजवळ ओढलं. अवनी आता
खूप वाट बघितली मी, तो तिच्या कानात म्हणाला. अवनीच्या अंगावर शहारा आला. पार्थने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या ओठावर हाड किस करू लागला. तो इतका उत्तेजित झाला होता की त्याला स्वतःचंच भान राहिलं नव्हतं. अवनीने त्याला हलकेच थांबवले. तिने आपले ओठ त्याच्या ओठावरून बाजूला केले. पार्थ, 1 मिनिट थांब, ती म्हणाली. पार्थला थोडा धक्का बसला. तो तिच्यापासून थोडा दूर झाला. काय झालं? पार्थ, मला मला थोडं डोकं दुखतंय, अवनीने नाटक करत म्हणाली. आता नको हे सगळं. पार्थचा चेहरा लगेच पडला. त्याच्या डोळ्यातलं एक्साइटमेंट क्षणात नाहीसं झालं. त्याला खूप राग आला. 5 दिवसापासून तो वाट बघत होता आणि आता असं काय? डोकं दुखतंय आत्ताच? पार्थ वैतागून म्हणाला. काय यार अवनी, नेहमीच असं होतं. अवनीला हसं आवडलं नाही, पण तिने स्वतःला आवडलं. सॉरी पार्थ, पण खरंच दुखतंय. पार्थने रागाने डोळे मिटले. ठीक आहे, मी थोडा बाहेर जाऊन येतो, मला काही काम आहे. तो चिडून बाहेर निघून गेला. अवनीने सुटकेचा श्वास घेतला. तिचा हा प्लॅन यशस्वी झाला होता. पार्थ बाहेर गेला. अवनी लगेच कामाला लागली. तिने रूम सर्व्हिसला फोन केला आणि सांगितलं की तिला त्यांची रूम डेकोरेट करायची आहे. तिला बेडवर गुलाबाच्या पाकळ्या हव्या होत्या, मेणबत्त्याचा मंद प्रकाश हवा होता आणि बाथटब पण फुलांनी आणि बबल्सनी भरून तयार करायला सांगितलं. तिने शॅम्पेनची बॉटल पण मागवली. रूम सर्व्हिसचे लोक आले आणि त्यांनी अवनीने सांगितल्याप्रमाणे सगळं केलं. अवनीने त्यांना थँक्यू म्हटलं आणि त्यांना पाठवून दिला. आता अवनीची वेळ होती. तिने तिच्या बॅगेतून तो ब्लॅक सिल्कचा सेक्सी नाईट गाऊन बाहेर काढला. तिने तो घातला आणि थोडा मेकअप केला. डोळ्यात हलकंच काजळ घातलं आणि ओठांना रेड लिपस्टिक लावली. तिचे केस मोकळे सोडले, ज्यामुळे अजूनच ग्लॅमरस दिसत होती. रूममधील मोठ्या आरशासमोर उभी राहून तिने स्वतःकडे पाहिलं. वा अवनी, तू पण करू शकतेस हे सगळं. ती स्वतःशीच हसली. तिने रूममध्ये सगळ्या लाईट्स बंद केल्या. फक्त मंद मेणबत्त्याचा प्रकाश चालू ठेवला. वातावरण खूपच रोमॅन्टिक वाटत होतं. थोड्या वेळाने पाथ रूममध्ये परत आला. त्याचा मूड अजूनही ऑफ होता. तो दरवाजा उघडताच त्याला रूममध्ये अंधार दिसला. त्याला काहीच कळलं नाही. अवनी, तू कुठे आहेस? त्याने विचारलं. त्याचा आवाज थोडा चिडलेला होता. त्याने लाईटची स्विच ऑन केली. लाईट्स ऑन होताच त्याला धक्का बसला. रूम पूर्णपणे डेकोरेट केली होती. बेडवर गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या आणि मेणबत्त्याचा सुगंध दरवळत होता. पार्थला विश्वासच बसेना. हे काय? कोणी केलं हे? तो स्वतःशीच पुटपुटला. त्याला आठवलं, अवनीने सकाळी डोकं दुखण्याचं नाटक केलं होतं. हे तर हिचंच काम असणार. तो हसला. त्याचा मूड एका क्षणात बदलून गेला. त्याने अवनीला रूममध्ये शोधलं, पण ती कुठेच दिसली नाही. अवनी, कुठे आहेस तू? तेवढ्यात त्याला बाथरूममधून पाण्याचा आवाज आला. तो हळूच बाथरूमच्या दिशेने गेला. बाथरूमचा दरवाजा थोडा उघडा होता. त्याने हळूच डोकावून पाहिलं आणि त्याला दुसरा शॉक बसला. बाथरूममध्ये अवनी शॉवर खाली उभी होती. तिच्या अंगावर तो ब्लॅक सिल्कचा नाईट गाऊन होता. पाण्याच्या धारा तिच्या गाऊनवरून वाहत होत्या आणि तो गाऊन तिच्या अंगाला पूर्णपणे चिटकला होता. त्यामुळे तिची सेक्सी फिगर अजूनच स्पष्ट दिसत होती. तिचे केस ओले होऊन तिच्या पाठीवर विखुरले होते. तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू होतं आणि तिचे ओठ रेड लिपस्टिकने अजूनच अट्रॅक्टिव्ह दिसत होते. पार्थ तिला पाहून पूर्णपणे घायाळ झाला. तो अक्षरशः तिच्याकडे एकटक पाहत राहिला. तिला अशा अवतारात त्याने कधीच पाहिलं नव्हतं. खूपच हॉट आणि सेक्सी दिसत होती. अवनीने त्याला बाथरूमच्या दारात पाहिलं आणि गोड हसले. तिने त्याला आत येण्याचा इशारा केला. पार्थ हळूच आत गेला. त्याच्या नजरा तिच्यावरून हटत नव्हत्या. अवनीने शॉवर बंद केला आणि त्याच्याजवळ आली. तिने त्याचे टी शर्ट काढला आणि त्याच्या सिक्स पॅक आणि पोटावरून हात फिरवू लागले. तिच्या थंडगार हात त्याच्या गरम त्वचेवरून फिरताना त्याला रोमांच जाणवला. तिने त्याच्या ओठांवर एक हलकंसं किस केलं, पण ते लगेच डीप किसमध्ये बदलला. अवनीच्या या नव्या अंदाजाने पार्थ पूर्णपणे तिच्या अधीन झाला. तो खूप सरप्राईज आणि खुश होता. त्याने अवनीला तिच्या कमरेला पकडून आपल्या जवळ ओढलं आणि तिला खूप हार्ड किस करू लागला. त्यांचे ओठ एकमेकांना पूर्णपणे गुंतले.
त्यांच्या जिव्हा एकमेकांची चव घेत होत्या. त्यांचे श्वास एकमेकांत मिसळले होते. ते दोघेही तरुण होते. पार्थ हँडसम होता आणि अवनी खूप सुंदर. त्यांच्यात आता आग लागली होती, एकमेकांना तृप्त करण्याची, एकमेकात पूर्णपणे विलीन होण्याची. ओढ त्यांना आवरता येत नव्हती. पार्थ तिला आपल्या मिठीत उचलला आणि बाथटबमध्ये ठेवला. बाथटब फुलांनी आणि बबल्सनी भरलेला होता. तिथेच त्यांचा बेभान रोमांस सुरू झाला. त्यांनी एकमेकांच्या अंगावरून हात फिरवले, एकमेकांना स्पर्श केला. पाण्याचे थेंब आणि फुलांचा सुगंध त्यांच्या रोमॅन्टिक वातावरणाला अजूनच वाढवत होता. पार्थने हळूच अवनीचा गाऊन काढला आणि तिला पूर्णपणे आपल्या मिठीत घेतलं. त्यांच्यात आता कोणतीही लाज, कोणतंही बंधन उरलं नव्हतं. ते फक्त एकमेकांचे होते. थोड्या वेळाने पार्थने तिला टॉवेलमध्ये गुंडाळलं आणि तिला उचलून रूममध्ये बेडवर ठेवलं. बेडवर गुलाबांच्या पाकळ्या अजूनही तशाच होत्या. तिथेच त्यांचा बेभान रोमांस अजूनच वाढला. त्यांनी एकमेकांना पूर्णपणे तृप्त केलं. ते दोघेही दमून समाधानाने एकमेकांच्या खुशीत झोपले. अवनी पार्थच्या छातीवर डोकं ठेवून शांत झोपली होती आणि पार्थने तिला घट्ट मिठी मारली होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद हसू होतं, जे त्यांच्या प्रेमाची आणि समाधानाची साक्ष देत होते.